नमस्कार मित्रांनो, आजच्या इंग्लिश स्पीकिंगच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह. त्याचा वापर आपल्याला इंग्रजी बोलण्यामध्ये कसा करायचा त्याचा आज आपण डिस्कशन करणार आहोत. चला तर बघूया काही एक्झाम्पल्स सोबत. शी डिलिव्हर्स लेटर. शी हा सिंपल पास्ट टेन्स आहे. शी डिलिव्हर्ड इथे काय यूज केला? वर्बचा सेकंड फॉर्म. शी काय आहे? सब्जेक्ट प्लस वर्बचा सेकंड फॉर्म. काय त्याच्यानंतर ऑब्जेक्ट. शी डिलिव्हर्ड लेटर. तिने लेटर पत्र डिलिव्हर केले, पोहोचवले. आता जर आपल्याला पॅसिव्ह मध्ये हे वाक्य बोलायचं असेल तर आपण कसं बोलू शकतो बघा. पॅसिव्ह मध्ये कोणताही करता डायरेक्टली काम न करता कोणाकडून काम झालं किंवा काम कशा प्रकारे झालं, ठीक आहे, केल्या गेलं याबद्दल सांगितलं जातं. लेटर्स वर डिलिव्हर्ड. पत्र पोहोचवल्या गेले. एक आहे का? नाही, नंबर ऑफ आहे, एकापेक्षा जास्त आहे म्हणून तिथे वॉज न घेता इथे काय घेतला? आपण वर घेतलं. लेटर वर डिलिव्हर्ड. पत्र पोहोचवल्या गेले. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. आता फ्युचर, सिंपल फ्युचरचा वापर करून शी विल डिलिव्हर द लेटर. ती पत्र पोहोचवेल. शी सपोज ती पोस्टामध्ये आहे आणि तिला काम दिलेलं आहे पत्र पोहोचवण्याचं. ती पत्र पोहोचवेल. आता याला जर पॅसिव्ह मध्ये बोलायचं झालं तर कसं बोलायचं? द लेटर विल बी डिलिव्हर्ड. पत्र पोहोचवल्या जाईल. कोणाकडून पोहोचवल्या जाईल, काय जाईल ते इथे मेन्शन केलेलं नाही. पत्र पोहोचवल्या जाईल. लेटर विल बी डिलिव्हर्ड. पत्र पोहोचवल्या जाईल. नेक्स्ट आहे प्रेझेंट कंटिन्युअस. म्हणजे एखादी गोष्ट चालू आहे तेव्हा आपण ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह मध्ये कसं बोलायचं? शी इज डिलिव्हरिंग द लेटर. ती पत्र पोहोचवत आहे. आपण त्याला नाउन जर म्हटलं तर ते करंट होऊन जाते. शी इज डिलिव्हरिंग लेटर. ती सध्या पत्र पोहोचवत आहे. शी म्हणजे ती, इज म्हणजे आहे, डिलिव्हर म्हणजे पोहोचवत, काय तर पत्र. ती पत्र पोहोचवत आहे. शी इज डिलिव्हरिंग द लेटर. पत्र पोहोचवल्या जात आहे. द लेटर आर बीइंग डिलिव्हर्ड. पत्र सध्या पोहोचवल्या जात आहे. लेटर आर बीइंग डिलिव्हर्ड. पत्र हे काम चालू आहे. पत्र पोहोचवल्या जात आहे. नेक्स्ट पास्ट कंटिन्युअस मध्ये हे पास्ट मध्ये हे गोष्ट चालू होती. शी वॉज डिलिव्हरिंग द लेटर. ती पत्र पोहोचवत होती. पास्ट मध्ये ते कार्य चालू होतं. ठीक आहे. आणि पॅसिव्ह मध्ये कसं सांगायचं? तर लेटर वर बीइंग डिलिव्हर्ड. पत्र पोहोचवल्या जात होतं. लेटर वर बीइंग डिलिव्हर्ड. पत्र पोहोचवल्या जात होतं. नेक्स्ट गोइंग टू चा वापर कसा करायचा? गोइंग टू म्हणजे एखादी गोष्ट करणारच आहे, एखादी गोष्ट होणे वाली आहे. शी इज गोइंग टू डिलिव्हर द लेटर. ती पत्र पोहोचवणारच आहे. शी इज गोइंग टू बी डिलिव्हर द लेटर. द लेटर आर गोइंग टू बी डिलिव्हर्ड. लेटर पत्र हे पोहोचवल्या जाणारच आहे. लेटर आर गोइंग टू बी डिलिव्हर्ड. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा वापर. शी हॅज डिलिव्हर्ड द लेटर. तिने पत्र पोहोचवलेलं आहे. म्हणजे आता जस्ट पोहोचवणं झालेलं आहे. शी हॅज डिलिव्हर्ड द लेटर. तिने पत्र पोहोचवलेलं आहे. शी काय आहे? सब्जेक्ट, नंतर हॅज, नंतर V3. शी हॅज डिलिव्हर्ड द लेटर. तिने पत्र पोहोचवलेलं आहे. लेटर डिलिव्हर झालेला आहे. लेटर हॅव बीन डिलिव्हर्ड. कोणी पोहोचवलं, काय पोहोचवलं, कधी पोहोचवलं, दॅट इज नॉट मेन्शन देअर. लेटर हॅज बीन डिलिव्हर्ड. पत्र पोहोचवल्या गेलेलं आहे. लेटर हॅज बीन डिलिव्हर्ड. नेक्स्ट एक्झाम्पल पास्ट परफेक्ट. इथे हॅजच्या ठिकाणी हॅड लागला. शी हॅड डिलिव्हर्ड द लेटर. तिने पत्र पोहोचवलं होतं. शी हॅड डिलिव्हर्ड लेटर. तिने पत्र पोहोचवलं होतं. शी हॅड आणि इथे V3 लागला.
शी हॅड सब्जेक्ट हॅड V3 त्यानंतर ऑब्जेक्ट शी हॅड डिलिव्हर्ड लेटर तिने पत्र पोहोचवलं होतं कधी पोहोचवलं इथे टाइम मेन्शन नाही करू शकत आपण ठीक आहे नेक्स्ट पत्र पोहोचवल्या गेलं होतं द लेटर हॅड बीन डिलिव्हर्ड लेटर हॅड बीन डिलिव्हर्ड हॅड बीन प्लस V3 पत्र पोहोचवल्या गेलं होतं लेटर हॅड बीन डिलिव्हर्ड नेक्स्ट इथे यूज झालेला आहे हॅज टू शी हॅज टू डिलिव्हर्ड द लेटर म्हणजे तिला जबाबदारीने ते काम करावं लागते शी हॅज टू डिलिव्हर्ड द लेटर तिला पत्र पोहोचवावं लागते पत्र पोहोचवावं लागते हॅज टू डिलिव्हर हॅज टू प्लस V1 हॅज टू प्लस V1 हॅज टू प्लस इथे काय यूज झालेला आहे V1 तिला पत्र पोहोचवावं लागते तिला पत्र पोहोचवावं लागते पत्र पोहोचवावं लागते ठीक आहे द लेटर हॅज टू बी डिलिव्हर्ड द लेटर हॅज टू पत्र पोहोचवल्या गेलं पाहिजे किंवा लेटर हॅज टू बी डिलिव्हर्ड म्हणजे पत्र पोहोचवावं लागते इथे तिला पोहोचवावं लागते त्याला पोहोचवावं लागते त्यांना पोहोचवावं लागते असं काही मेन्शन नाहीये तर याच्या माध्यमातून आपल्याला जास्तीत जास्त इंग्रजी बोलता येते म्हणून हे जे कंटेंट आहे हे तुमच्या माइंडमध्ये फिक्स व्हायला पाहिजे तुम्हाला वाटत असेल की आपल्याला याच्यामध्ये काही क्वेरी आहे तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता खाली दिलेल्या नंबरवर कॉल करून विचारू शकता की सर मला यामध्ये डिफिकल्टी आहे तुम्हाला वाटत असेल आपण सुद्धा करिझमॅटिक कॉन्फिडंट फ्लॉलेस स्पीकर बनावं आपल्या मुलांना सुद्धा फाळफाळ इंग्रजीत बोलता यावं तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर कॉल करून जाणून घेऊ शकता हाऊ कॅन यू स्टार्ट युअर जर्नी तुम्हालाही नेक्स्ट लेवलचं स्पीकर बनायचं असेल तर अशाच प्रकारचे व्हिडिओ बघत राहा आणि प्रॅक्टिस करत राहा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ